चला तर डबल फुलणारा पापड कसा बनवायचा सोप्या आणि साध्या पद्धतीने त्याचा व्हिडिओ आहे। खूप सुंदर रेसिपी आहे। रंगीबिरंगी पापड आज आपण बनवतोय। रुखवतात मांडण्यासाठी असो किंवा गौरी गणपती पुढे प्लेट मांडण्यासाठी असो खूप छान दिसतात। तर व्हिडिओ पहा, खूप सुंदर अशी रेसिपी आहे आणि खूप सोपी साधी पारंपरिक रेसिपी आहे। वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाच रेसिपी मध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत तांदळाचे वाफेवरचे पापड। सोपी आणि साधी पद्धत आहे, त्या पद्धतीने आपण तांदळाचे पापड बनवणार आहोत। तर पापड वाफवताना चिरू नयेत किंवा तुकडे होऊ नयेत ह्यासाठी काही छोट्याशा स्ट्रिक्ट मी सांगितलेल्या आहेत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते। छोटासा पापड आहे, त्याच्यापासून मोठा असा पापड तळून तयार झालेला आहे। खूप सोपी आणि साधी झटपट अशी रेसिपी आहे। व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर आपण पाहूया आता तांदळाचे वाफेवरचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यात एक पदार्थ मी आणखी वापरलेला आहे, तो व्हिडिओ मध्ये सांगते। तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा। चला तर प्रमाण सांगते बघा। मी एका वाटीने 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो तांदूळ आहे। हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तांदूळ मी कोणता घेतला तेही सांगते। मी रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे। जो तांदूळ जुना असतो तो घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आपले पापड खूप छान होतात। तर बघा मी आता हे तांदूळ जे आहेत ते 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण तांदूळ आपले पापड जे आहेत ते आपले पांढरे शुभ्र व्हावेत। तर ह्याच्यावरचा सगळा काळपटपणा निघून जाण्यासाठी मी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि वरती थोडंसं पाणी टाकून परत हे तांदूळ जे आहेत ते एक रात्र भिजत ठेवायचे आहेत। तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर कमीत कमी 7-8 तास तरी तांदूळ भिजत ठेवा। तांदूळ भिजल्यामुळे पापड छान तयार होतात। चला तर आता आपण हे पापड तांदूळ जे आहे ते भिजत ठेवले होते, आपली एक रात्र झालेली आहे। आता आपण ह्याला खोलून पाहूया। हे पहा, खोलल्यानंतर तांदळावरती असं पाण्यावरती जे बुडबुडे आलेत ते यायला हवेत, म्हणजे तांदूळ आपले चांगले आंबले गेलेले आहेत। तर आता हे पाणी थोडंसं वरचं काढून घ्यायचंय आणि मिक्सरला आपण हे तांदूळ बारीक करून घेणार आहोत। जसं की आपण इडलीचं पीठ तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायच्यात। एवढ्या बारीक प्रमाणात करायचं जसं की पीठ तयार करतो त्याच प्रमाणात आपल्याला हे बॅटर तयार करायचंय। तर तयार करताना सगळ्यात पहिले बघा मी तांदळावरचं पाणी काढून घेतले आणि पाणी काढून घेतल्यानंतर एका चम्मचच्या साहाय्याने मिक्सरमध्ये तांदूळ टाकणार आहे। तर तुम्हाला ह्यात थोडंसं पाणी दिसतंय, तर हेच पाणी आपल्याला परत वापरायचं आहे म्हणून थोडं ठेवलंय। तर मी सगळ्यात पहिलं तर तांदूळ फक्त नितळून घेतलेत आणि ते बारीक करून घेणार आहे। त्याच्यामुळे काय होतं तर आपला तांदूळ पटकन बारीक होतो। नंतर पाणी टाकायचंय, थोडंसं फिरवून घेतलं की। चला तर मी आता पहिलं मिक्सरला फिरवून घेते, एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची। बघा मी दुसरा एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे तांदूळ काढून घेते। पाणी किती आहे ते तुम्ही पाहू शकता। तर मी तेच पातेलं परत स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता आपण केलेलं बॅटर टाकायचं आहे। तर मी मिक्सरला फिरवून घेतलेलं बॅटर खूप सुंदर झालंय, मी तुम्हाला दाखवते। हे बघा एवढ्या प्रमाणात घट्ट असं मी हे बॅटर तयार करून घेतले, एकदम सॉफ्ट असं बॅटर तयार झाले। तर अशाच पद्धतीने मी सर्व बॅटर तयार करून घेणार आहे। थोडेसे तांदूळ टाकून बारीक करून घेते। चला तर अशा पद्धतीने मी सर्व बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बघा एवढ्या घट्ट प्रमाणात आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचंय। जसं की ढोशाचं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं ठेवायचं आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक पदार्थ टाकायचा आहे, तेही मी या व्हिडिओमध्ये सांगतेच। चला तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे उडदाच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे आपल्याला 2 चम्मच। तर तुम्ही ह्या ठिकाणी उडदाची डाळ भिजत ठेवली आणि तेही पेस्ट केली तरी चालेल, पण तांदूळ भिजत टाकतो त्याच वेळेस उडदाची डाळ भिजत टाकायची आहे। मग त्यात प्रमाण सांगते बघा। उडदाची डाळ भिजत टाकताना मोठे 4 चम्मच उडदाची डाळ भिजत टाकायची आहे अर्धा किलो तांदळासाठी। तर आपण आता पावडर टाकतोय, तर 2 चम्मच पावडर मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। चला तर मी ह्याच्यामध्ये उडदाच्या डाळीचं 2 चम्मच पीठ टाकलेलं आहे। ह्याच्यामुळे काय होतं तर आपल्या पापडाला चिकटपणा येतो आणि पापड चिरत वगैरे नाही। त्याचबरोबर मी 1 चम्मच पापड खार, 1 चम्मच
मीठ टाकलेलं आहे। मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्ती करायचं आहे। तुम्हाला जिरं आवडत असेल तुम्ही जिरंही टाकू शकता। चला तर आता आपण हे टाकल्यानंतर एका चम्मचच्या साहाय्याने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडे जर उडदाच्या डाळीचं पीठ नसेल किंवा तुम्ही उडदाची डाळ भिजवलीही नसेल तर तुम्ही याच्यामध्ये 2 चम्मच मैदा टाका, त्यानेही पापड आपले खूप छान होतात। चला तर मी सगळं असं मिक्स करून घेते, गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे, ह्या पद्धतीने मी मिक्स करून घेणार आहे। परत एकदा सांगते, अर्धा किलो तांदळासाठी मोठे 4 चम्मच डाळ भिजत ठेवणार असाल तर, आणि जर पीठ टाकणार असाल तर 2 चम्मच मैदा असो किंवा मग उडदाच्या डाळीचं पीठ असो, दोन्हीही 2 चम्मच टाकायचे। चला तर आता आपलं छान असं बॅटर तयार करून झाले। आपण इडली पात्रात पापड करणार आहोत। इडली पात्रात पापड म्हणजे प्लेट ठेवून पापड करणार आहोत, ते दाखवते तुम्हाला मी आता। अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्या पिठाची। चला तर आता पीठ एक 10 मिनिटं झाकून ठेवूया। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1.5-2 तास झाकून ठेवलं तरीही चालेल। तर एक 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। मी पीठ झाकून ठेवलं होतं, आता पीठ काढून घेते आणि परत एकदा चम्मचनी सर्व हलवून घेणार आहे पीठ। चला तर पीठ एकजीव करून आणि आपलं तयार केलेलं बॅटर एवढं पातळ हवंय, तर मी ह्याला तेल लावून घेतले आणि तेल लावून ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं करून टाकून घेणार आहे। बघा एकदम थोडंसं घ्यायचं आहे। हे पहा, एकदम थोडंसं बॅटर घ्यायचं आणि इडली पात्रात ओतून घ्यायचं आहे। ते आपल्याला सगळीकडून फिरवून घ्यायचे। एकदम थोडं टाकायचं म्हणजे पातळ असे पापड तयार होतात। त्याच्यामुळे मी थोडंसं 1 चम्मच बरच पीठ ह्याच्यामध्ये टाकून घेतले आणि बघा कडणी जे आलं होतं तेही चांगलं पुसून घेतले। आणि आता आपल्याला हे इडली पात्रात ठेवून द्यायचे घेतलेले आहेत। बघा छोट्या साईजची प्लेट घेतली, त्याला तेल लावून घेतले आणि थोडंसं बॅटर टाकून पूर्ण प्लेटभर फिरवून घेतले। ह्या साईजमध्ये छान असे पापड होतात। इडली पात्रापेक्षा असं इडली पात्रामध्ये डिश ठेवल्याना खूप छान पापड होतात। मी दुसरी पण डिश भरून घेते। इडली पात्र आपलं गोल असतं, त्याच्यामुळे थोडंसं कढई घेतलेली आहे। एक कढईमध्येही पाणी ठेवलंय। आता ह्याच्यावर जे आपलं पातेलं ठेवायचं स्टँड असतं ते ठेवून घ्यायचंय। बघा अशा पद्धतीचं स्टँड आहे ते ठेवलेलं आहे। आणि मी आपल्या घरातील जे पोहे खायच्या वगैरे प्लेट असतात त्या प्लेटला तेल लावून घेतले आणि त्याच्यामध्ये पीठ ओतून मी झाकून ठेवून देणार। चला तर मी ह्याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं वाफ काढते। आता हे उचलून दुसऱ्या गॅसवरती ठेवून देते। कढईमध्ये पापड तुम्हाला दाखवते। तर मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतली, त्याच्यात पाणी ओतले आणि स्टँड ठेवलेला आहे। आपलं पातेल्यात खाली ठेवायचं स्टँड ठेवायचं। बघा पोहे खायची एक प्लेट घेतली, त्या प्लेटमध्ये मी तेल लावून थोडंसं बॅटर ओतून घेणार आहे। असंच मी 2 ते 3 प्लेट पटापट भरून घेते, जेणेकरून एक झालं की एक प्लेट आपल्याला कढईमध्ये ठेवता येते। तर कढईमध्ये किती प्लेट बसतायत मी आधी पाहणार आहे। शक्यतो कढईमध्ये 1 प्लेट बसते, कारण हे बॅटर पातळ असतं तर आपल्याला वाकडी पण डिश ठेवता येत नाही। तर बघा मी कढईमध्ये 1 प्लेट ठेवून घेतली आणि त्याच्यावरती आता झाकण ठेवून घेणार आहे। हेही 10 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला। चला तर कुकरला 10 मिनिटं झालेत। मी कुकर बंद केलेला आहे इडलीचा आणि त्यातल्या बघा प्लेट काढून मी असे परात घेतली, त्याच्यामध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये ह्या प्लेट सोडून घ्यायच्यात, म्हणजे पापड आपले एकदम छान निघतात। चला तर आता आपण कढईमधलाही पापड तयार झालाय की नाही एकदा चेक करून घेऊया। बघा आता आपला ह्यातलाही पापड तयार झालेला आहे। मी प्लेट काढून बाजूला घेणार आहे। तर ही प्लेट मी पाण्यामध्ये सोडून घेते। बघा थंड पाण्यामध्ये प्लेट सोडायची आहे आणि दुसरी प्लेट मी कढईमध्ये ठेवून देणार आहे। कढईमध्ये माझे सर्व पापड मी अशाच पद्धतीने वाफवून घेणार आहे। चला तर आता आपण पापड कसे निघतायत ते पाहूया। चला 1-2 मिनिटं मी पाण्यामध्ये प्लेट सोडून घेतल्यात आणि पापड जे आहेत ते आपल्याला चाकूच्या साहाय्याने न काढता एका धारदार
सुईच्या साह्याने काढून घ्यायच्यात। बघा मी सुईच्या साह्याने पापड काढून घेते। तर सगळ्या कडा ज्या आहेत ते पहिल्या पापडाच्या मी सुईच्या साह्याने सुट्ट्या करून घेणार आहे सर्व पापडाच्या। तर महत्त्वाची टीप आहे ती सांगते बघा, पापड जे आहेत ते थोडे थोडेसे चिरले जातात असं वाटतंय आपल्याला, तर व्यवस्थित सुईने पापड काढायचे आहेत। पहिले 1-2 पापड काढताना थोडेफार चिरले जातात, तर घाबरून न जाता अशा पद्धतीने पापड करायचे, कारण आपल्याला सवय नसती तर 2-3 पापड काढताना थोडेफार सुई त्याच्यामध्ये घुसते, कारण तेवढा फास्ट हात फिरवायची सवय नसते आपल्याला। तर 1-2 पापड चिरले तर न घाबरता पापड तयार करा। बघा मी हे फिरवून दाखवते, मी तुम्हालाही दाखवते। सुई व्यवस्थित जर नाही फिरली तर कसे चिरले जातात पापड, म्हणजे मध्ये होल पडतात। चला तर मी हा पापड काढून तुम्हाला दाखवते। बघा ह्याच्यामध्ये मी होल पडलेले आहेत माझ्या पापडाला 2। हे पहा, हे पापड आता मी दुसऱ्या एका सुक्या ताटात काढून घेणार आहे आणि नंतर वाळायला टाकणार आहे सर्व पापड काढून घेऊन। तर मी आता तुम्हाला दुसरा पापड काढते। तर पहिला पापड चिरला तर दुसरा पापड चिरत नाही। हे बघा मी व्यवस्थित सुरीच्या साह्याने हा पापड उचलून घेतलेला आहे आणि आता माझे पापड सर्व मी वाळत टाकलेले आहेत। कुठे कुठे 1-2 पापड जे चिरले होते त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसत आहेत तुम्हाला। तर आता आपले पापड तयार झालेत। मी हे पापड 8 तास फॅन खाली सुकवले आणि नंतर उन्हामध्ये सुकवलेले आहेत। बघा किती छान असे कडक पापड आपले सुकलेले आहेत। तर आपण आता हे पापड तळणार आहोत। मी रंगीबिरंगी अशा पापड तयार करून घेतल्यात, लाल, पिवळा आणि पांढऱ्या कलर मध्ये। तर मी पूर्ण व्हिडिओ दाखवलेला नाही की कलरचे पापड कसे करायचे, तर आजकाल ते सर्वांना समजतं, तर त्यात दाखवण्याजोगं काही नव्हतं म्हणून मी व्हिडिओ फक्त पांढऱ्या पापडाचा दाखवलेला आहे। तर मी 2 भांड्यामध्ये बॅटर घेतलं आणि त्याच्यामध्ये लिक्विड कलर टाकलेला 1-1 थेंब आणि कलरचे पापड तयार करून घेतलेत। बघा मी एका साईडला कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय। आधी तेल तापलंय की नाही ते चेक करून घेते आणि जेवढा पापड आहे त्याचा डबल पापड होतो। तर तेल कढईमध्ये टाकताना नेहमी थोडंसं जास्ती टाकायचं आहे, कारण पापड छान असा फुलावा म्हणून। जर तुम्ही तुकडे करून तळणार असाल तर त्याला तेवढं तेल लागत नाही, पण पापड जो आहे तो फुलण्यासाठी खूप सारं तेल लागतंय। बघा खूप छान असा पापड आपले तळून तयार झालेला आहे हा, आणि कलर तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र जशाचा तसा कलर आहे। तर आता आपण अशाच पद्धतीने सर्व पापड तळून घेणार आहोत। मी इथं व्हिडिओ फास्ट करून दाखवलेला आहे पापड तळण्याचा, तर तो काय दाखवायची जास्ती आवश्यकता मला वाटली नाही म्हणून मी इथं व्हिडिओ फास्ट केलाय। तर मी सर्व प्रकारचे पापड तळते, कलरचे आणि पांढरे पण। पापडची साईज जी आहे ती आपली अर्धी होती, फुलल्यानंतर तो डबल झालेला आहे पापड। तुम्हाला मी पापडची साईज दोन्हीही दाखवते। व्हिडिओ जर आवडत असतील तर या चॅनलची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। हा व्हिडिओ तुम्ही रेसिपी तुम्ही बनवून बघा, खूप सोपी आणि साधी पद्धत आहे। अगदी झटपट असे पापड आपले तयार होतात। तर पापड जो आहे आपला तो बघा मी तळलेल्या पापडामध्ये आपला सुक्का पापड ठेवून दाखवलेला आहे। साईज तुम्ही लक्षात येत असेल तुमच्या, तर अशा पद्धतीचे छान छान असे पापड तुम्हीही घरी करा। आणि जाता जाता माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असतील, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे छान अशी व्हिडिओची नोटिफिकेशन येईल। आणि आपले उन्हाळ्यामधील स्पेशलमध्ये थंडाईची रेसिपी टाकलेली आहे, त्याचबरोबर आईस्क्रीमची रेसिपी टाकलेली आहे। तेथे जाऊन ती व्हिडिओ नक्की तुम्ही बघा आणि छान असे आईस्क्रीम पापड बनवून खावा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।